काही निर्णय एवढे धाडसाने घ्यावे लागतात, तिथं मागं पुढं बघायचं नाही. एकच लक्ष, या माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके तरुण, लाडके ज्येष्ठ, या लोकांच्या जीवनामध्ये बदल घडला पाहिजे. या महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये सुखाचे, समाधानाचे दिवस आणायचे असतील तर धडाकेबाज निर्णय घ्यावे लागतात. आणि मला समाधान आहे, मला आनंद आहे की 2.5 वर्षात हा एकनाथ शिंदे महाराष्ट्रात पायाला भिंगरी लावून फिरला आणि माझ्या लाडक्या बहिणींची योजना केली, लाडक्या भावांची युवा प्रशिक्षण केली, शेतकऱ्यांना वीज बिल माफ केलं, ज्येष्ठांची योजना केली. तेव्हा लाडक्या बहिणींच्या योजनेमध्ये खोडा घालणारे लोक आले. मी तेव्हा लाडक्या बहिणींना सांगितलं, हे दुष्ट सावत्र भाऊ यांनी खोडा घातलाय, निवडणुकीत यांना जोडा दाखवा. आणि तुम्ही तो बरोबर दाखवला. कोर्टात गेले, कुठं कुठं गेले, योजना बदनाम केली. या योजना सुरू केल्यात. लाडक्या बहिणींनो, एकही योजना बंद होणार नाही याची खात्री बाळगा, चिंता करू नका. आज आपल्याला जादा काम करायचं आहे आणि म्हणून जबाबदारीने काम करायचं आहे. आता आपली जबाबदारी वाढली आहे आणि म्हणून या जनतेच्या, महाराष्ट्रातल्या जनतेच्या विश्वासाला कदापि तडा आम्ही जाऊ देणार नाही. सो हाय एवरीवन, आप सभी का मेरे यूट्यूब चैनल पर स्वागत है। जैसा कि आप सबने देखा कि माननीय उप मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहब ने बताया कि हमने महाराष्ट्र के अंदर कई योजनाएं चालू की, जिसमें एक प्रसिद्ध लाड़की बहन योजना भी थी। इसमें हर महीने 1500 रुपये का लाभ लाड़की बहन को डायरेक्ट डीबीटी के माध्यम से दिया जाता है। लाड़की बहनों ने हमें बहुत मदद की और हमें विजय मिला। और साथ ही साथ ये भी बताया कि लाड़की बहन योजना बंद नहीं होने वाली है। ये योजना कायम स्वरूपी ऐसे ही चालू रहेंगी और तो लाड़की बहन का पैसा इसी तरह हर महीने डीबीटी के माध्यम से बहनों के खातों में आता रहेगा। वीडियो अगर अच्छी लगी हो वीडियो को लाइक करो, शेयर करो, कमेंट करो। धन्यवाद।